आज आपण एका धक्कादायक आणि हृदयद्रावक घटनेबद्दल बोलणार आहोत, जी परभणी जिल्ह्यातील आष्टी तालुक्यात घडली आहे. ही घटना समाजाला हादरवून टाकणारी आहे आणि एका निष्पाप शेतकऱ्याच्या क्रूर हत्येची ही कहाणी आहे. नमस्कार मंडळी, मी उमेश शिटणारे. तुम्ही पाहताय विदर्भ लाईव्ह. बुधवारी सकाळी आष्टी तालुक्यातील लिखित पिंपरी शिवारात एक भयानक सत्य समोर आलं. लक्ष्मण गुलाबराव कदम नावाच्या एका शेतकऱ्याची डोक्यात दगड घालून निर्घृणपणे हत्या करण्यात आली. ही बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि संपूर्ण परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं. लक्ष्मण कदम हे लिखित पिंपरीचे रहिवासी होते. मंगळवारी सकाळी ते आपल्या पत्नी गोकुळा कदम यांच्या कानातील सोन्याचे झुंबर विकून सेलेतून खत खरेदी करण्यासाठी घराबाहेर पडले होते. पण नियतीने काहीतरी वेगळंच ठरवलं होतं. ते रात्री घरी परतलेच नाही. कुटुंबियांनी त्यांना फोन करण्याचा प्रयत्न केला, पण त्यांचा फोन बंद होता. रात्रीची शांतता, लक्ष्मण घरी न परतल्यामुळे कुटुंबाच्या मनात चिंतेची लाट उसळली. पहाटेची वेळ झाली, पण लक्ष्मणचा काहीच पत्ता नव्हता. दुसऱ्या दिवशी बुधवारी सकाळी नातेवाईकांनी यांचा शोध सुरू केला आणि मग जे समोर आलं ते पाहून सर्वांना धक्का बसला. बेबी नारायण कदम यांच्या शेतातील एका पत्र्याच्या शेडमध्ये लक्ष्मण कदम यांचा मृतदेह रक्ताच्या झावळ्यात पडलेला होता. त्यांच्या डोक्यात दगड घालून त्यांची हत्या करण्यात आली होती. हे दृश्य काळजाचा ठोका चुकवणारं होतं. लक्ष्मण कदम हे त्यांच्या कुटुंबातील कर्ते पुरुष होते. त्यांच्या वडिलांचं कोरोना काळात निधन झालं होतं. त्यांच्या पश्चात त्यांची आई, पत्नी गोकुळा आणि 2 लहान मुलं असा त्यांचा परिवार आहे. त्यांच्या जाण्याने या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या मुलांचं भविष्य काय होणार, हा प्रश्न आता त्यांच्यासमोर उभा आहे. एका निष्पाप शेतकऱ्याची अशी निर्घृण हत्या का करण्यात आली? या हत्येमागे नेमकं काय कारण असावं आणि या कृत्याला कोण जबाबदार आहे? हे सर्व प्रश्न अनुत्तरित आहे. आष्टी पोलिसांकडून या प्रकरणाचा कसून तपास सुरू आहे आणि लवकरच या गुन्हेगारांना पकडून त्यांना कठोर शिक्षा मिळेल अशी अपेक्षा करूया. या दुर्दैवी घटनेने पुन्हा एकदा आपल्या समाजातील गुन्हेगारी प्रवृत्तीवर प्रकाश टाकला आहे. लक्ष्मण कदम यांना न्याय मिळावा अशी आपण सर्वजण प्रार्थना करूया.